नमस्कार मंडळी, मी आहे मनोहर कलामकर आणि तुम्ही पाहताय आमचा चॅनल मनोहर कलामकर ट्रॅव्हल्स अँड ब्लॉग। मंडळी कशी आहात? बरे आहात ना? तर मंडळी, शिमगा म्हटल्यानंतर कोकणामध्ये एक पालखी आली, पालखीबरोबर साना आली, होळी आली। हे सगळे सण कोकणामध्ये साजरे केले जातात। आता शिमगा म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या घरात पालखी येणारच, तर ती आमच्याही घरात आज पालखी आलेली आहे। तर ही बघा, तुमच्या समोर ती पालखी दिसते। तर चला तिचं आपण स्वागत करूया। तर मंडळी, पालखी घरी आल्यानंतर तिचे औक्षण केलं जातं। महिला तिचे पाय धुतात, 4 खूर असतात पालखीचे, ते धुतात आणि तिची आरती ओवाळून झाल्यानंतर तिला घरी घेतात। तर चला, हे आरतीचं आणि औक्षण करण्याचं काम चालू आहे। त्याच्यानंतर तिला आतमध्ये घरात घेतली जाईल। देवाला घरी देवाला ना घरी। तर मंडळी, पालखी आमच्या घरी येऊन बसलेली आहे। तिचं चांगल्या प्रकारे स्वागत झालेलं आहे। आता महिला मंडळ तिची ओटी भरणार, पूजा अर्चा होणार। त्याच्यानंतर जे काय नवस असतील ते पूर्ण तिथे बोलले जातील आणि त्याच्यानंतर मग सगळं विधिविधान झाल्यानंतर पालखी उठून आमच्या घरातून दुसऱ्या घरात जाईल। तर मंडळी, पालखी घरी बसल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही तिच्या पालखीवरती शाल टाकलेली आहे आणि आमचे मोठे बंधू आता पालखीची पूजा करतायत। आतल्या बसलेल्या देवांची पूजा करतायत। आतमध्ये 4 देव आहेत। तर मंडळी, आमच्या पालखीमध्ये 4 देव आहेत। बैरी, जोगेश्वरी, वळजाई आणि क्षेत्रपाळ असे 4 देव आहेत आणि ती 4ही देवांची पूजा चालू आहे। आमचे मोठे बंधू 4ही देवांची पूजा करतायत। सालाबादप्रमाणे आमची पालखी एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात अशी प्रत्येक गावागावात जात असते। तिथले सगळ्या प्रत्येक घरामध्ये जाते, त्या लोकांचे सगळ्यांचे गाराणे ऐकते, सगळ्यांचे नवस काय लोकांचे फेडले जातात। तर अशी आमचा पालखीचा रूट असतो।
तर मंडळी, पुरुषांची आता पूजा झालेली आहे. आता महिला मंडळ पालखीमध्ये ओटी भरतील. सर्वात प्रथम आमचे मोठे बंधू यांची मिसेस पालखीची ओटी भरते. त्याच्यानंतर माझी मिसेस ओटी भरेल. दुसरी कोणाची बोलली? मनोहर बा बहिणी माझी आहे पुस्तिकेतून पाठीवर जाय व मनोहर कलमकर यांची ओटी भरलेली आहे. तिला मागणी करून घे. एखादा त्यांच्या घराला तुला माणसा खांद्यावर वंदना सगळ्या दुखाई संभाल असा अर्थ करतो. अर्थात पाच शब्दात करणारा महादेव. ओटे उचला. आता दोन्ही पण उठली. तुमचा हा नवस कसला तुम्हाला सांगा. पुष्पा गुलाब बहिणी माझ्या मुसरी खेतून पांडीवर जाय. पुष्पा कलमकर तुझी बाहेर वशील. तिची ओटी भरलेली आहे. तिला मान्य करून घे. एखादा तिच्या घरादारात तुला माणसा खांद्यावर सगळ्या सुखाची संभाल असा अर्ज घालतो. नवस ती तब्येत बरोबर नव्हती, पायाचा त्रास होता. तो 100% नाही बरा झाला, तरी पण 70-80% झाला आहे. तरी पण ते तो नवस खेळला पप्पा पप्पा तर मंडळी, आमची आई आता पालखीला तांदूळ वाहून पालखीचं दर्शन घेत आहेत. पायात थोडा त्रास असल्यामुळे तिला खाली बसता येत नाही, त्याच्यामुळे उभं राहूनच देवाचं दर्शन घेते. तर मंडळी, सगळी लोक झाल्यानंतर शेवटी मी पालखीचं दर्शन घेतलं, पूजा केली आणि तुमच्यासमोर मी पालखीची पूजा करत आहे. माझं देवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर घरातली छोटी छोटी मुलं, माझा मुलगा, भावाचा मुलगा, माझी मुलगी, अशा सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. तर मंडळी, सगळ्यांची पूजा झाली, सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि पालखी आमच्या घरातून उठून आता दुसऱ्या घरात चालले. पुढच्या घरात ती जाणार, आमच्या भावकीच्याच घरात जाणार, दुसऱ्या घरात. अशा तऱ्हेने पालखी आमच्या घरातून दुसऱ्या घराकडे चालली आहे.
तर मंडळी, अशी आमची पालखी घरोघरी जाऊन संपूर्ण गाव घेतल्यानंतर संध्याकाळी थोडा वेळ विश्राम करणार, थोडा जेवण, जे खेळी असतात त्यांना जेवण देणार, ते सगळे गाव जेवल्यानंतर पुन्हा थोडा वेळ पालखी नाचणार आणि पुढच्या मार्गाला निघून जाणार. तर मंडळी, संपूर्ण गाव घेऊन झाल्यानंतर सालाबादप्रमाणे पालखीला निरोप देताना तिला नाचवून निरोप दिला जातो. तर आमची लोकं, आमची मुलं पालखीला चांगल्या प्रकारे नाचवत आहेत. तर मंडळी, हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि तुमच्या कॉमेंट्स आम्हाला जरूर कळवा. जर का व्हिडिओ जास्त आवडला असेल तर शेअर करायला विसरू तर नका, पण सबस्क्राईब करायला पण विसरू नका. मंडळी, आमच्या गावची संस्कृती, आमचा शिमगा कसा तुम्हाला वाटला तो जरूर कळवा.